नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदाच्या 4,500 जागासाठी भरती निघालेली आहेत. तर 7 तारीखपासून फॉर्म चालू झालेले आहेत. 23 तारीख म्हणजे 23 जून लास्ट आहे. ठीक आहे. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा, फुल डिटेलमध्ये बघूया. आणि फर्स्ट वीक जुलैमध्ये ह्याची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, पात्रता आहे कोणत्या पण फील्डमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. आणि इथं काही म्हणजे असं 55% किंवा 6% असं काही हे नाही. युनिव्हर्सिटी गव्हर्मेंट इंडिया. आणि इथे जॉईन झाल्याच्यानंतर 1 वर्षाचं तुमचं ट्रेनिंग असेल, त्याच्यामध्ये पेमेंट काय असेल आणि समोर 1 वर्षाच्या नंतर पेमेंट काय असेल समोर बघूया. तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता इथे एज दिली आहे 20 ते 28 वर्ष एज पाहिजे. एज लिमिट हायेस्ट किती आहे? 28. तर कास्ट वाईज पण बघूया लिमिट किती आहे ते. ठीक आहे. एज रिलेक्शन इथे दिले. तर SC/ST साठी 5 वर्ष जास्त आहे एज रिलेक्शन. नॉन क्रिमिनल OBCसाठी 3 वर्षाचं आहे. आणि बाकीचं जे आहे ते समजा 10 वर्ष वगैरे तुम्ही येत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्यायचे. ठीक आहे. आता इथे रिक्रुटमेंट डिव्हिजन. तर मित्रांनो, याचं ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि एक्झाम लोकल लँग्वेजमध्ये होणार आहे. समजा महाराष्ट्रात आहे तर मराठीमध्ये एक्झाम होईल. ही गोष्ट चांगली आहे की मराठीमध्ये होते. तर ठीक आहे. आणि याचा सिलेबस जाणून घेऊया. क्वांटिट्यूड अप्टिट्यूड 15 क्वेश्चन 15 मार्क. लॉजिक रिजनिंग 15 क्वेश्चन 15 मार्क. कॉम्प्युटर नॉलेज 15 क्वेश्चन 15 मार्क. एक क्वेश्चन 1 मार्कासाठी. इंग्लिश लँग्वेज 15 क्वेश्चन 15 मार्क. बाकीचे सगळे 10 मार्क 10 क्वेश्चन. इंग्लिश लँग्वेज, बेसिक रिटेल प्रोडक्ट्स, बेसिक रिटेल ॲसेट प्रोडक्ट्स, बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स, या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आणि ड्युरेशन म्हणजे टाईम किती राहील एक्झामचं? 1 तास. ठीक आहे. आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज असेल मित्रांनो. इथे हिंदी दिले पण लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये असेल. ठीक आहे. आणि जो सिलेबस दिला आहे याच्यावरती ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे आहे बँकिंग म्हणून PDCC बँकेच्या वेळेस मी व्हिडिओज टाकलेले आहेत, ते बघू शकता. आणि याच्यावरती फुल लेक्चर येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फायनल सिलेक्शन वगैरे कसं होणार ते दिले इथे. डेट ऑफ कॅटेगरी, एज्युकेशन क्वालिफिकेशन, फायनल मेडिकली फिट वगैरे हे सगळ्या गोष्टी नंतर बघितलं जाईल. आणि ते 12 मंथ ट्रेनिंग असेल आणि त्याच्यामध्ये 15,000 रुपये इथे सॅलरी असेल. जे 1 वर्षाचे जे ट्रेनिंग ड्युरेशन असणार तुमचं, त्याच्यामध्ये 15,000 रुपये सॅलरी असणार आहे. ठीक आहे. इथे जॉईनिंग सेंटर वगैरे दिले त्या गोष्टी संपूर्ण. आणि इथे फीस बघूया फॉर्मची. जे PWBD कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 400 + GST. SC/ST ऑल वुमन कॅन्डिडेट्स अँड EWSसाठी 600 + GST. आणि बाकीचे सगळ्या जनरलना किती? 800 + GST. म्हणजे 1,000पर्यंतच जाते. ठीक आहे. तर इथे टर्म कंडिशन वगैरे दिले. आणि मित्रांनो, फॉर्म अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे बघा. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता. आणि असलेच नवीन कोणत्या पण जागा निघाल्यात तर आपल्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणखी की आहे का इम्पॉर्टंट ते बघूया खाली. ठीक आहे. ॲक्शन कॅन्डिडेट गिल्टी वगैरे दिले इथे काही. तर मित्रांनो, इथे स्टेट वाईज जागा दिल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 586 जागा आहे SC/ST OBCसाठी. तर STसाठी 58, SCसाठी 58, STसाठी 52 आणि OBCसाठी 158. आणि समोर EWS वगैरे अशा जागा आहेत. आता इथे काय अंदमान निकोबार साऊथ बघूया समोर काही इम्पॉर्टंट आहे का. तर इथे स्टेट वाईज लँग्वेज दिले. तर महाराष्ट्राची मराठीच आहे. ठीक आहे.
तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.